नमस्कार मुलांनो. आज आपण इयत्ता 9वीचा 9वा धडा पृष्ठफळ आणि घनफळ यामधली सूत्र आणि त्यावर आधारित सराव संच 9.1 सोडवणार आहोत. तर इयत्ता 8वी मध्ये आपण या बाबतची जी सूत्र आहेत ती बघितलेली आहेत. एकदा आपण उजळणी करूया. इष्टिकाचिती. इष्टिकाचिती कुठल्या पद्धतीची असते? तर विटेचा जो आकार असतो तो असतो इष्टिकाचितीचा. तर त्याचं पहिलं जे सूत्र आहे ते उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ. हे जे उभे पृष्ठ आहेत, उभे भाग आहेत त्याचं क्षेत्रफळ. तर त्यामध्ये काय काय आहे बघा. तर ही लांबी आहे, ही उंची आहे आणि ही जी आहे ती रुंदी आहे. तर त्यावर आधारित सूत्र काय येतं? तर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी गुणिले उंची. त्यानंतर एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे 2 गुणिले कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची. आणि इष्टिकाचितीच्या घनफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आपण पृष्ठफळ किंवा क्षेत्रफळ कधी वापरतो? कधी काढावं लागतं? तर ज्या वेळेला आपल्याला त्या आकाराचा समजा आपल्याला जर काही वस्तू बनवायची आहे, तर त्यासाठी किती कागद लागेल किंवा किती पत्रा लागेल, असा जेव्हा प्रश्न विचारला जातो, तेव्हा आपल्याला पृष्ठफळ किंवा क्षेत्रफळ काढायचं असतं. पण घनफळ आपण कधी काढतो? तर त्या आकाराच्या म्हणजे आता इथे इष्टिकाचिती आहे. तर इष्टिकाचिती आकाराच्या त्या वस्तूमध्ये किती पदार्थ मावेल, त्याला आपण काय म्हणतो? घनफळ म्हणतो. तर हे इष्टिकाचिती झालं. दुसरं आहे घन. घन काय असतो? तर यामध्ये ज्याला आपण क्यूब म्हणतो, यामध्ये सर्व बाजू ज्या असतात त्या सारख्या मापाच्या असतात. तर इथे ही प्रत्येक लांबी, रुंदी, उंची जी काय आहे ती सारख्या मापाची आहे. म्हणून आपण त्याला L लिहिलेलं आहे. तर घनाचे उभे पृष्ठफळ म्हणजे उभे जे भाग आहेत त्याचं पृष्ठफळ किती आहे? तर 4L वर्ग. घनाचे एकूण पृष्ठफळ आहे 6L वर्ग. त्या एकूण पृष्ठफळामध्ये काय येतं? तर वरचा आणि खालचा जो तळ आहे ते दोन्ही भाग येतात त्याच्यामध्ये. मग त्याचं एकूण पृष्ठफळ आलं 6L वर्ग आणि घनाचं घनफळ आहे L घन म्हणजे लांबीचा घन. यानंतर पुढचं जे आहे ते आहे वृत्तचिती. वृत्तचिती म्हणजे काय? तर आपल्याला एखादा पाईप किंवा एखादा ड्रम असेल तर ह्या आकाराचा जो असतो त्याला आपण वृत्तचिती म्हणतो. त्या वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ म्हणजे हा जो वक्राकार भाग आहे त्याचं जे वक्र पृष्ठफळ आहे ते आहे 2 पाय RH. वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळामध्ये काय आहे हे दोन्ही जे वरचा झाकणाचा भाग आहे तो आणि तळाचा भाग हे दोन्ही भाग त्याच्यामध्ये आल्यानंतर एकूण पृष्ठफळाचं सूत्र तयार होतं. 2 पाय R कंसात H अधिक R. तुम्हाला जर हे डिटेलमध्ये बघायचं असेल हे कशा पद्धतीने येतं, तर ते माझा जो इयत्ता 8वीचा जो पृष्ठफळ आणि घनफळाचा संदर्भातला जो व्हिडिओ आहे तो जो तुम्ही नक्की जाऊन बघा म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होईल. नंतर आहे वृत्तचितीचे घनफळ. जे सूत्र आहे पाय R वर्ग H. आता ही सगळी जी सूत्र आपण बघितलेली आहेत त्या सूत्रांवर आधारित आपण सराव संच 9.1 सोडवणार आहोत. बघा पहिलं गणित काय आहे? एका इष्टिकाचिती आकाराच्या औषधाच्या खोक्याची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 20 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर आहे. तर खोक्याच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ व एकूण पृष्ठफळ काढा. आता इथे आपल्याला दोन्ही काढायला सांगितले. उभ्या पृष्ठांचं क्षेत्रफळ पण काढायला सांगितलंय आणि एकूण पृष्ठफळ पण काढायला सांगितले. तर पहिलं आपण काय करायचं? काय काय दिलेलं आहे ते आधी लिहायचं. तर लांबी दिलेली आहे 20 सेंटीमीटर, रुंदी आहे 12 आणि उंची आहे 10 सेंटीमीटर. आता आपल्याला सूत्र वापरायचंय. तर इष्टिकाचिती आकाराचा जो खोका आहे तर त्या खोक्याच्या उभ्या पृष्ठांचं क्षेत्रफळ काय आहे? 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी गुणिले उंची. आता इथे लांबी काय दिलेली आहे बघा? 2. लांबी किती आहे? 20. नंतर रुंदी आहे 12 आणि उंची आहे 10. ह्या कंसामधले जी गोष्टी ज्या आहेत, कंसातली जी क्रिया आहे ती आधी आपण करणार. तर कंसात 22 अधिक 12 किती होतात? 32 गुणिले 10. आता ह्या तिन्ही संख्यांचा आपल्याला काय करायचंय? गुणाकार करायचंय. तर 32 दुणे किती येतं? 2 दुणे 4 आणि 3 दुणे 6. 64 गुणिले 10 म्हणजे आलं 640. आणि हे क्षेत्रफळ आहे. तर क्षेत्रफळाला नेहमी चौ लिहितात म्हणजे चौरस. आणि जे लांबी रुंदीचं जे एकक आहे ते लिहायचं. तर लांबी रुंदीचं एकक काय आहे? सेंटीमीटर. त्यामुळे इथे काय येणार? से. मी. तर हे खोक्याच्या उभ्या पृष्ठांचं क्षेत्रफळ आलं.
आता पुढचा प्रश्न होता याच्यामध्ये खोक्याचे एकूण पृष्ठफळ काढा. एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची. तर बघा लांबी किती आहे 20, रुंदी आहे 12 अधिक रुंदी गुणिले उंची आहे 10 अधिक 20 गुणिले 10 ची किमती दिलेल्या आहेत त्या आपण इथे घातल्या. आता आपण गुणाकार करूया. 20 गुणिले 12 आलं 240, 12 गुणिले 10 आलं 120 आणि 20 गुणिले 10 आलं 200. आता या तिघांची बेरीज केल्यावर काय येतं 0, 4 अधिक 2 6 आणि 2 अधिक 1 3 आणि 2 5, 560. 2 गुणिले 560 1120. हे एकूण पृष्ठफळ आलं. याला पण एकक लिहिताना चौरस आणि सेंटीमीटर अशा पद्धतीने आपण दोन्ही प्रश्न त्या पहिल्या प्रश्नामधले सोडवले. आता पुढचा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न बघा. एका इष्टिकाचिती आकाराच्या खोक्याचे एकूण पृष्ठफळ 500 चौरस एकक आहे. तिची रुंदी व उंची अनुक्रमे 6 व 5 एकक आहे. तर त्या खोक्याची लांबी किती असेल? तर आपल्याला काय काय दिलेलं आहे इथे ते आपण प्रथम लिहिलेलं आहे इथे. खोक्याचे एकूण पृष्ठफळ बरोबर 500 चौरस एकक. रुंदी आहे 6 एकक आणि उंची आहे 5 एकक. आता आपल्याला काय काढायचंय त्यांनी आपल्याला लांबी किती आहे ते काढायला सांगितले. तर एकूण पृष्ठफळ दिलेलं आहे तर ते सूत्र आपण आधी वापरायचं. आता इथे आणखीन एक बघा इथे एकक लिहिलेलं आहे. एकक म्हणजे सेंटीमीटर किंवा मीटर असं एकक वापरलेलं नाही. मग आपल्याला ते एककच लिहावं लागेल. तर एकूण पृष्ठफळ आहे 2 कंसात सूत्र लिहिलं आपण. आता आपण ह्या किमती घालूया. 2 कंसात लांबी आपल्याला काढायची आहे त्यामुळे आपण L तसंच लिहिणार. रुंदी आहे 6 अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची. तर हे सोडूया. 2 कंसात बघा 6 गुणिले L किती आलं 6L 6 पंचे 30 आणि 5 गुणिले L 5L. आता या इथे L असलेलं जे चल असलेल्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज होणार. काय इथे आपल्याला आपण एकूण पृष्ठफळ आपल्याला माहित आहे तर ते आपण लिहूया 500 आणि हे आता सोडूया. आता बेरीज होणार त्यांची 6L अधिक 5L किती येणार 11L अधिक 30 म्हणजे किती आलं 2 कंसात 11L अधिक 30 आलं. आता आपल्याला काय करायचं याला आतमध्ये गुणायचं. 2 गुणिले 11 22L आणि 30 दुणे 60. तर हे आपलं अशा प्रकारे समीकरण आलं. आता आपल्याला L ची किंमत काढायची. तर L ची किंमत काढण्यासाठी काय करायचं L असलेलं पद आपण तसंच ठेवणार आणि L बरोबर जे आहे असलेलं पद आहे ते दुसरीकडे जाणार. म्हणजे हे 60 जे आहेत ते अधिक होते तिकडे गेल्यावर काय होणार वजा 60. म्हणजे किती आलं 22L बरोबर 500 वजा 60 आलं 440. म्हणून L बरोबर 440 आणि 22 इथे गुणिले होते इथे गेल्यावर काय झालं भागिले 22 दुणे 44 22 शून्य शून्य म्हणजे L किती आलेलं आहे 20. तर L आलं L म्हणजेच लांबी आपल्याला विचारलेली लांबी L आली 20. आता ह्याला एकक लिहिताना काय करायचं तर इथे एकक असं दिलेलं आहे मीटर किंवा सेंटीमीटर नाही त्यामुळे आपण इथे त्याचं एकक लिहिणार 20 एकक. कळलं अशा पद्धतीने आपण लांबी काढलेली. आता तिसरा प्रश्न बघा. एका घनाकृतीची बाजू 4.5 सेंटीमीटर आहे. या घनाकृतीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ व एकूण पृष्ठफळ काढा. आता इथे लांबी दिलेली आहे 4.5 आणि त्यावरून आपल्याला उभ्या पृष्ठांचं क्षेत्रफळ आणि एकूण पृष्ठफळ काढायचंय. आता घनाकृती आहे म्हणजे घन म्हणजे काय तर त्याच्या सर्व बाजू सारख्याच मापाच्या असतात. तर आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काय आहे ते सूत्र माहिती आहे आपल्याला. तर घनाकृतीच्या उभ्या पृष्ठांचं क्षेत्रफळ बरोबर 4L वर्ग. इथे L काय आहे L आहे 4.5. आपण आता ती किंमत इथे घालूया 4.5 चा वर्ग. आता बघा इथे 4.5 आहे
तर 5 एकक स्थानी असताना वर्ग कसा करायचा याची अतिशय सोपी पद्धत मी माझ्या एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला जर ते बघायचं असेल तर नक्की माझा तो व्हिडिओ जाऊन बघा. आता इथे बघा एकक स्थानी 5 आहे. तर याचा वर्ग करताना काय होणार? 5चा वर्ग लिहायचा आणि 4च्या पुढची जी संख्या आहे त्याने त्या 4ला गुणायचं. 4च्या पुढची संख्या 5. 5 चोक 20. आता इथे बघा हे दशांश चिन्ह आहे. वर्ग करताना जितक्या स्थानावर ते दशांश चिन्ह असेल त्याच्या वर्गामध्ये त्याला 2 ने गुणून तेवढ्या स्थानावर येणार. तर इथे 1 आहे. तर 1 ला 2 ने गुणलं तर 2 म्हणजे इथे 1, 2. म्हणजे 4.5 चा वर्ग आला 20.25. या दोघांचा आता गुणाकार करूया. त्यांचा गुणाकार केल्यावर काय येईल बघा. तर 5 चोक 20 हातचे 2, 4 दुणे 8 आणि 2 10 हातचा 1, 4 0 0 एकाचा 1 आणि 4 दुणे 8 आणि हे दशांश चिन्ह इथे. म्हणजे आलं काय 81. 81 हे काय झालं घनाकृतीच्या उभ्या पृष्ठांचं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ आहे म्हणून चौरस आणि लांबीला एकक काय होतं सेंटीमीटर म्हणून इथे येणार सेमी. आता याच पद्धतीने आपण एकूण पृष्ठफळ काढूया. एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे 6L वर्ग. 6L आहे 4.5 चा वर्ग. त्याचा आपण वर्ग काढलेला आहे. तोच आपण इथे लिहिणार. 20.6 गुणिले 20.25. आता गुणाकार करूया. 6 पंचे 30 हातच्याले 3, 6 दुणे 12 आणि 3 15 हातचाला 1, 6 0 0 आणि एकाचा 1 आणि 6 दुणे 12 121.50. हे काय आलेलं आहे एकूण घनाचं एकूण पृष्ठफळ आलंय. त्याला पण एकक येणार चौरस सेमी. अशा पद्धतीने आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरं सोडवलेली. आता चौथा प्रश्न बघूया आपण. एका घनाचे एकूण पृष्ठफळ 5400 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्या घनाच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काढा. आता घनाचं एकूण पृष्ठफळ दिलेलं आहे. बाकी काही दिलेलं नाही आपल्याला. त्याची लांबी किती आहे काही दिलेलं नाही. तर यावरून आपल्याला त्याची पहिलं काय करावं लागेल लांबी काढावं लागेल आणि त्यानंतर उभ्या पृष्ठांचं क्षेत्रफळ आपल्याला मिळेल. तर घनाचे एकूण पृष्ठफळ आहे बरोबर 6L वर्ग. तर घनाचं एकूण पृष्ठफळ दिलंय 5400 आणि आपल्याला लांबी काढायची. आपण काय करणार जे काढायचंय ते आपण डाव्या साईडला ठेवलं आणि त्याबरोबरची जी संख्या आहे ती गुणिले 6 होती आल्या छेदाला. 5400 भागिले 6 तर 9 सक 54 म्हणजे आलं 900. आता 900 हा कोणाचा वर्ग आहे? 900 हा कोणाचा वर्ग आहे तर 30चा. आता ही पण एक जी सोपी ट्रिक आहे ती एखाद्या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं तर ते पण तुम्हाला जर बघायचं असेल आणि शिकायचं असेल तर माझा वर्गमूळ काढण्याचा जो व्हिडिओ आहे तो नक्की तुम्ही पहा. आता बघा आपल्याला लांबी मिळाली तर लांबीला एकक काय येणार इथे चौरस सेंटीमीटर आहे म्हणजे लांबीला एकक येणार सेंटीमीटर आहे. बघा एकक लिहायला कधी विसरायचं नाही कारण त्याला सुद्धा मार्क असतात. आता बघा घनाच्या उभ्या पृष्ठांचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं तर यावरून आपण हे काढणार. तर आपल्याला लांबी मिळाली आहे 30. ती आपण इथे घातली सूत्रामध्ये 4L वर्ग सूत्र आहे 30चा वर्ग. 30चा वर्ग किती तर 30चा वर्ग 3 त्रिक 9 आणि जितके शून्य असणार त्याच्या वर्गाच्या वेळेला त्याच्या 2 ने गुणून तेवढे शून्य लिहायचे म्हणजे आला 900. तर 9 चोक 3600. हे काय आलं उभ्या पृष्ठांचं क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण प्रथम लांबी काढली आणि त्यानंतर आपण उभ्या पृष्ठांचं क्षेत्रफळ काढलं. आता बघा पुढचा प्रश्न 5वा. एका इष्टिका चितीचे घनफळ 34.50 घनमीटर असून तिची रुंदी व उंची अनुक्रमे 1.5 मीटर व 1.15 मीटर आहे. तर त्या इष्टिका चितीची लांबी काढा. बघा इष्टिका चितीचं घनफळ दिलेलं आहे. नंतर त्याची रुंदी दिलेली आहे, उंची दिलेली आहे आणि आपल्याला काढायचं आहे लांबी. तर इष्टिका चितीच्या घनफळाचं सूत्र आपण वापरणार. इष्टिका चितीचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. घनफळ आपल्याला दिले आहे ते आपण किंमत लिहूया 34.50. लांबी आपल्याला काढायची आहे. रुंदी आहे 1.5 आणि उंची आहे 1.15. आता आपल्याला काय करूया आपल्याला लांबी काढायची आहे तर आपण L बरोबर 34.50
आणि ह्या ज्या संख्या गुणिल्या होत्या त्या जाणार छेदाला 1.5 गुणिले 1.15. बघा आता ह्याला सोपं रूप देताना काय करायचं तर ते दशांश चिन्ह जे आहे ते आपल्याला काढायचे म्हणजे आपल्याला अंशछेद स्वरूपात त्याला मांडायचं. किती येणार इथे छेद 100 आणि ह्या ज्या संख्या आहेत 15 त्याचा छेदाला काय येणार 10 तर ते काय होणार छेदाची संख्या अंशाला जाणार व्यस्त होऊन आणि इथे 115 आहे त्याच्या छेदाला येणार 100. बघा इथे सोपं रूप देऊया आपण हे 100 ला 100 गेले. आता इथे आपण भाग कसा लावणार तर इथे बघा इथे आपल्याला 10 ला आपण भाग लावूया 5 दुणे 10 5 त्रिक 15 आणि आता ह्या तिनाने इथे भाग लागेल 3 एके 3 3 एके 3 3 15 3 शून्य 0. आता इथे आलं काय 1150 गुणिले 2 भागिले 115. आता बघा 115 ने डायरेक्ट वर भाग लागतोय 115 एके 115 आणि 0 म्हणजे किती आलं 10 गुणिले 2 बरोबर 20. त्यामुळे लांबी किती आली 20 आणि एकक होतं इथे मीटर म्हणून लांबी आली 20 मीटर. इष्टिकाची तिची लांबी कळलं. अशा पद्धतीने आपण लांबी काढलेली आहे. नंतर आहे पुढचा प्रश्न 7.5 सेंटीमीटर कडा असलेल्या घनाचे घनफळ किती. म्हणजे कडा म्हणजेच काय तर त्याची लांबी दिलेली आहे एल बरोबर 7.5 आणि आपल्याला घनाचं घनफळ काढायचंय. तर घनाच्या घनफळाचं सूत्र आहे एल घन. इथे आपल्याला 7.5 ही संख्या लिहायची आणि त्याचा घन करायचंय. बघा मोठी संख्या आहे त्यामुळे आपल्याला घन सहज करणं सोपं नाही. म्हणजे 7.5 चं घन म्हणजेच काय तर 7.5 आपण 3 वेळा गुणणार. आता इथे आपण काय करूया त्याला अंशछेद स्वरूपात मांडूया. गुणाकार करण्याऐवजी त्याला आपण या स्वरूपात मांडूया. आता जितकं आपल्याला सोपं रूप देता येईल तेवढं आपण त्याला सोपं रूप द्यायचं. तर बघा 5 दुणे 10 5 एके 5 5 5 25. आता इथे परत कितीचा भाग लागेल 5चा 5 त्रिक 15 5 दुणे 10. आणखीन आता कितीचा भाग लागेल इथे लागेल भाग 5 दुणे 10 5 एके 5 आणि राहिले 2 5 5 25. म्हणजे आता इथे काय आलं 3 गुणिले 15 गुणिले 75 भागिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे किती आलं 8. आता आपल्याला काय करायला लागेल 15 गुणिले 75 यांचा गुणाकार करावा लागेल. तर 75 गुणिले 15. तुम्हाला जर 15चा पाढा येत असेल तर डायरेक्ट तुम्ही गुणाकार करू शकता. अन्यथा तुम्ही इथे गुणाकार करून रफमध्ये करून लिहू शकता. 5 5 25 राहिले 2 7 5 35 आणि 2 37 अधिक 0 5 एके 5 7 एके 7 5 7 आणि 5 12 5ला 1 7 अधिक 3 10 आणि 1 11 1125. मग आपण इथे लिहूया 3 गुणिले 1125 भागिले 8. आता 1125 गुणिले 3 करायचं. बघा 5 त्रिक 15 5ला 1 3 दुणे 6 आणि 1 7 3 एके 3 आणि 3 एके 3 3375 भागिले 8. आता 8 ने याला आपण भाग लावूया. काय येणार 8 चोक 32 5ला 1 8 दुणे 16 5ला 1 8 एके 8 म्हणून राहिले किती 7 म्हणजे 70 झाले. 8 7 8 8 64 म्हणजे राहिले 6 म्हणजे 60 झाले. 8 7 56 राहिले 4 आणि 8 5 40. तर आपण शक्यतो आपण जे उत्तर लिहितो ते 2 दशांश तळापर्यंत लिहितो. त्यामुळे याचे उत्तर लिहिताना आपण लिहिणार घनाचे घनफळ बरोबर 421 पॉइंट. हा जो तिसरी जी संख्या आहे ती 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तर आधीच्या संख्येमध्ये आपण 1 मिळवतो. म्हणजे इथे येणार 88. तर आपल्याला घनाचे घनफळ मिळालं 421.88 चौरस सेमी. कळलंय. आता पुढचं बघूया आपण 7वं गणित.
एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 20 सेंटीमीटर व उंची 13 सेंटीमीटर आहे. तर त्या वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ काढा. बघा इथे काहीही काढायला सांगितलं तर आपल्याला सूत्र पाठ असली पाहिजे. जर सूत्र पाठ असली तर तुम्ही ती गणित पटापट सोडवू शकता. आता इथे आणखीन काय महत्वाचं आहे, इथे पायची किंमत दिलेली आहे 3.14. म्हणजे पायची किंमत दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ती किंमत वापरूनच काय करायचं आहे, हे गणित सोडवायचं आहे. आता तळाची त्रिज्या R दिलेली आहे 20 सेंटीमीटर, उंची दिलेली आहे 13 सेंटीमीटर. तर वृत्तचितीचं पहिलं आपल्याला काढायचं आहे वक्र पृष्ठफळ. सूत्र आहे 2 पाय RH. आता 2 पाय RH इथे 2 गुणिले पायची किंमत आहे 3.14, R आहे 20 आणि उंची आहे 13. बघा पहिलं काय करायचं, 314 भागिले 100 गुणिले 20 गुणिले 13. आता याला आपल्याला सोपं रूप द्यायचंय. तर इथे 20ने बघा 100ला भाग जातो. 20 एके 20, 20 पाचा 100. हा भाग लावला आपण. आता आपल्याला इथे सोपं रूप द्यायचंय. तर आपण काय करणार, 314ला 13ने गुणणार. बघा 13 चोक 52, हातचे आले 5, 13 एके 13 आणि 5 18, हातचा आला 1, 13 त्रिक 39 आणि 1 40. आता या दोघांचा गुणाकार करूया. 2 दुणे 4, 8 दुणे 16, चला 1, 2 दुणे 2 शून्य 0, एकाचा 1 आणि 4 दुणे 8. आता हा भागाकार करूया. त्याला भाग लावताना भागाकार काय येणार, 5 एके 5, हातचे राहिले 3, 5 चौक 30, हातचा आला 1, 5 त्रिक 15, हातचा आला 1, 5 दुणे 10 आणि राहिले 40, तर 5 8 40. 1632.8 हे आलं आपलं वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 1632.8 चौरस सेमी. आता यामध्ये आणखीन एक प्रश्न होता की एकूण पृष्ठफळ काय. वक्र पृष्ठफळ आलं, आता आपल्याला काय काढायचंय, एकूण पृष्ठफळ. आपण याच्यामध्ये किमती घालूया. 2 गुणिले पायची किंमत आहे 3.14. लक्षात ठेवायचं आपल्याला किंमत काय दिली आहे. R आहे 20 आणि उंची आहे 13, म्हणजे 20 अधिक 13. 2 गुणिले 314 भागिले 100 गुणिले 20 आणि गुणिले यांची बेरीज किती आलं, 33. आता आपल्याला काय करायचं, आपण ह्याने पहिलं 20चा भाग लावूया. 20 चोक 100, 20 पाचा 100, 20 चोक 80 सॉरी, 20 पाचा 100. आता इथे असं आलेलं आहे, त्याला काय करायचं, वरच्या ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे काय येणार, 2 गुणिले 314 गुणिले 33, 314 गुणिले 33, 4 त्रिक 12, हातचा आला 1, 3 एके 3 नी 1, 4, 3 त्रिक 9 अधिक 0, 4 त्रिक 12, हातचा आला 1, 3 एके 3 आणि 1 4 आणि 3 त्रिक 9, म्हणजे 2, 6, 9 ने 4 13 आणि 1 10. म्हणजे आलं काय, 10,362 आणि छेदाला 5 आहेत. आता या दोघांचा गुणाकार करूया. 2 दुणे 4, 6 दुणे 12, हातचा आला 1, 3 दुणे 6 आणि 1 7, 2 शून्य 0 आणि 2 एके 2 भागिले 5. 20,724 भागिले 5. आता यांचा भागाकार. 5 चोक 20, 5 एके 5 राहिले 2, 5 चोक 20, 5 चोक 20 राहिले 4, 5 8 40. अशा प्रकारे वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ मिळालं आपल्याला 4144.8 चौरस सेमी. समजलं. आता शेवटचा जो प्रश्न आहे तो आपण बघूया. 8वा प्रश्न. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ 1980 सेंटीमीटर वर्ग असून तळाची त्रिज्या, आता इथे बघा
ते चौरस सेंटीमीटर न म्हणता सेंटीमीटर वर्ग म्हटलेलं आहे. तर दोघांचा अर्थ एकच आहे. असून तळाची त्रिज्या 15 सेंटीमीटर असल्यास त्या वृत्तचितीची उंची काढा. इथे आपल्याला पाय सांगितलेला आहे 22/7 घ्यायला. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे, त्रिज्या दिलेली आहे आणि आपल्याला उंची काढायची. तर आपल्याला सूत्र आपण कुठलं वापरणार? वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ. काय सूत्र? 2 पाय RH. वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे 1980 आणि पाय सांगितलेले आपल्याला 22/7. त्रिज्या दिलेली आहे 15 आणि उंची आपल्याला काढायची. तर जे आपल्याला काढायचं आहे ते आपण एका बाजूला ठेवलं आणि त्याबरोबर ज्या संख्या आहेत त्या दुसरीकडे गेल्या. ती इकडली संख्या आधी लिहायची. आता बघा ही छेदाला 7 आहेत ते अंशाला जाणार आणि जे अंशाला संख्या होत्या त्या सगळ्या छेदाला येणार. आता इथे भाग लावताना कसा भाग लागेल बघा. इथे 2चा भाग लागेल 2 9 18 हातचाला 1 2 9 18 2 0 0. इथे बघा 22 आहेत आणि हे 99 आहेत. 11च्या पाड्यामध्ये दोन्ही संख्या येतात. म्हणजे आपण 11ने भाग लावू शकतो. 11 दुणे 22, 11 9 99 आणि 0. म्हणजे काय आलं 90 गुणिले 7 भागिले 2 गुणिले 15. तर बघा 2ने परत याला भाग जाईल. 2 चोक 8 आणि 2 पंचे 10. आता इथे बघा 45 आहे आणि इथे 15 आहे. तर ह्यांना भाग जाऊ शकतो. 15 त्रिक 45 म्हणजे उंची आली 7 त्रिक 21. वृत्तचितीची उंची आली 21 आणि एकक आहे सेंटीमीटर म्हणून सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने आपण सूत्रांच्या आधारे लेखीगणित आपण संपूर्ण सोडवलेली आहेत. तर या नंतरचा आपला जो व्हिडिओ असणार आहे तो पुढचा जो सराव संच आहे तो आपल्याला आपण तो सराव संच त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर नक्की तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.